समर्पण आणि त्याग ही एकमेकात गुंफलेली संकल्पना आहेत, ज्यात एखादे ध्येय किंवा हेतूची वचनबद्धता आणि त्यासाठी मौल्यवान काहीतरी सोडण्याची म्हणजेच त्याग करण्याची इच्छा असते. काय आपणास या गोष्टी ठाऊक आहेत? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, कोणत्याही कामासाठी समर्पण आणि त्याग आवश्यक असतो. तेव्हाच ते काम व्यवस्थित होते आणि आम्हाला समाधानही प्राप्त होते. परंतु अनेक लोक काम करताना आपलाच स्वार्थ पाहतात. प्रियांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल ऐकणार आहोत जिने आपले पूर्ण समर्पण दिले होते. अर्थात ते कार्य जगिक नव्हते तर देवाचे होते. ही व्यक्ती कोण आणि त्या व्यक्तीने देवाचे कार्य कसे केले? कोणती विशेष अशी गोष्ट त्या व्यक्तीमध्ये होती हे आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, पौलाने लिहिलेल्या फिलिप्पियरास पत्राचे आम्ही अध्ययन करीत आहोत. 2 अध्यायाच्या 22 वचनांना आम्ही संपवलेले आहे. परंतु 20 ते 22 ह्या वचनांवर मी अधिक स्पष्टीकरण आपणाला देऊ इच्छिते. मागच्या कार्यक्रमामध्ये वेळेअभावी ह्या वचनांचे स्पष्टीकरण मी पूर्णपणे आपणाला देऊ शकले नाही. तर ह्या वचनांवर पुन्हा एकदा विचार करूया. 2 अध्याय 20 पासून पुढची वचने. ह्या ठिकाणी आम्ही तिमथ्यामध्ये असलेली चित्तवृत्ती पाहत आहोत. जे वचन 20वं वचन आम्ही वाचलं होतं की तुमच्या गोष्टींची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समानशील माझ्याजवळ नाही. या वचनात तिमथ्याच्या चित्तवृत्तीचे वर्णन आहे आणि आपल्या लक्षात येते की तो पौलाच्याच चित्तवृत्तीचा होता. याचा अर्थ असा की त्यानेही ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण केली होती आणि नम्रता हे त्याचे वैशिष्ट्य होते. लोकांमध्ये ऐक्य आणण्यासाठी आम्हाला मंडळांच्या जागतिक संघटनेची किंवा राष्ट्रीय संघटनेची गरज नाही. खरे तर त्यासाठी आम्हाला कोणत्याही संघटनेची गरज नाही. जर लोकांमध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती असेल तर ते एकत्र राहू शकतील. तिमोथी पौलाशी निष्ठावान राहिला. कधीकधी असं होतं श्रोत्यानो की ज्या व्यक्तीद्वारे ख्रिस्ताची ओळख होते त्या व्यक्तीच्या विरुद्ध परिवर्तन झालेली व्यक्ती जाते. मुलाने आपल्या आई किंवा वडिलांविरुद्ध जाण्यासारखे आहे. ही गोष्ट पौलानेही अनुभवली होती. परंतु तिमोथी त्याच्याशी विश्वासू राहिला. पौल त्याला फिलिप्पीतील विश्वासणाऱ्यांकडे यासाठी पाठवू शकत होता की त्याचा तिमोथ्यावर विश्वास होता. ख्रिस्ताची चित्तवृत्ती असलेले लोक असणे ही एक फार सुंदर गोष्ट आहे, कारण त्यामुळे ते एकत्र कार्य करू शकतात. पौल पुढे 21व्या वचनात काय म्हणाला ते आम्ही वाचले होते. स्वतःचे गौरव करून घेणारे पौलाच्या दिवसात पुष्कळ जण होते. त्यांना स्वतःच्या प्रसिद्धीविषयी जास्त आस्था होती आणि स्वतःचे गौरव शोधण्याच्या प्रयत्नात ते असल्यामुळे पौलाचा अपमान करण्याची त्यांची इच्छा होती. आज आमच्याही समाजात, आमच्या मंडळांमध्ये, संस्थांमध्ये स्वतःचे गौरव करून घेणारे पुष्कळ लोक आहेत. आज देवाच्या वचनाची बाजू घेणाऱ्या, त्याविषयी भूमिका घेणाऱ्या लोकांचा तुम्ही मान राखता काय? जेव्हा देवाच्या एखाद्या सेवकावर टीका होताना मी ऐकते तेव्हा मला खात्रीने वाटते की यात संघर्ष व वृथाभिमान आहे. जर ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्यामध्ये असली तर देवासाठी भूमिका घेणाऱ्या सेवकाची टीका तुमच्याने केल्या जाणार नाही. पौल एका अर्थी म्हणत आहे की मी या दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही. 22वं वचन मी आपणाकरिता वाचलं होतं. आजकाल लोक ऐक्याविषयी, एकत्र सेवा करण्याविषयी बोलतात, परंतु ख्रिस्ताची चित्तवृत्ती असलेले दोघे जण जेवढ्या एकत्रितपणे ऐक्याने काम करू शकतात तेवढ्या एकत्रितपणे
दुसरे कोणी काम करू शकत नाही. कित्येक मैलांचे अंतर त्यांच्यात असले तरी ऐक्य टिकते. याच कारणामुळे ज्यांनी ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण केली आहे त्यांच्यातले संबंध ऋणानुबंधासारखे असतात. पॉल व तिमथी यांच्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती असल्याने त्यांच्यामध्ये ऐक्य होते आणि तिमथ्याविषयी पौलाला विशेष विश्वास होता, कारण तिमथ्याने पौलाची अत्यंत मनापासून सेवा केली होती. पॉल त्याच्याविषयी फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय 23 आणि 24 वचनांमध्ये आणखी काय लिहितो पहा. माझे काय होणार हे समजताच त्याला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. तरी प्रभूमध्ये मला भरोसा आहे की मी ही स्वतः लवकर येईन. पौलाची इच्छा होती की त्याच्याविषयी त्याच्या तुरुंगातल्या स्थितीविषयीची माहिती तिमथ्याने फिलिप्पिकरांना जाऊन सांगावी. तसेच पौलाला आशाही होती की त्याची लवकरच तुरुंगातून सुटका होईल. परंपरेनुसार पौलाची तुरुंगातून सुटका झाली व त्याने ठिकठिकाणी प्रवास करून सेवा केली. परंतु या गोष्टीचा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख नाही. जेव्हा रोमी सम्राट नीरो याच्या कारकिर्दीत ख्रिस्ती लोकांचा छळ झाला तेव्हा पौलाला पकडण्यात आले व त्याला देहांताची शिक्षा देण्यात आली. श्रोत्यांनो, आपण पॉल व तिमथी यांची चित्तवृत्ती पाहिली. आता एपफ्रदिताची चित्तवृत्ती पाहूया. त्याच्याही ठाई ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती. तो पॉल, तिमथी हे सर्व प्रभूमध्ये भाऊ प्रभूची एकत्रितपणे सेवा करीत होते. लक्षात घ्या की एपफ्रदित फिलिप्पी येथील मंडळीचा पाळक होता. 2 अध्याय आणि 25व्या वचनात पॉल त्याच्याविषयी लिहितो. 25वे वचन वाचूया. तथापि माझा बंधू, सहकारी व सहसैनिक आणि तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा एपफ्रदित ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे अगत्य वाटले. पौलाने फिलिप्पी येथील मंडळी स्थापिली होती, परंतु एपफ्रदित त्याचा हेवा करीत नव्हता. त्याची वृत्ती ख्रिस्ताची चित्तवृत्ती असल्याने पॉल त्याच्यावर प्रीती करीत होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवत होता. एपफ्रदितासाठी पौलाने किती विशेषणे वापरली ते पहा. तो म्हणतो, माझा बंधू, सहकारी, सहसैनिक, तुमचा दूत, माझी गरज भागवून सेवा करणारा. ही सर्व विशेषणे पौलाचे विशाल हृदय स्पष्ट करतात. पौलाच्या प्रचंड सेवेपुढे एपफ्रदिताची सेवा फार लहानशी असणार, परंतु त्याला आपला बंधू, सहकारी व सहसैनिक म्हणण्यात पौलाला मुळीच कमीपणा वाटला नाही. आणि या विशेषणांमधून एपफ्रदित कशी व्यक्ती होता हेही स्पष्ट होते. जसे फिलिप्पेतील विश्वासणारे पौलाच्या आध्यात्मिक अपेक्षा पूर्ण करणारे होते, तसा एपफ्रदितही पौलाच्या अपेक्षा पूर्ण करणारा होता. असा की त्याला पौलाने आपला बंधू, सहकारी व सहसैनिक म्हटले. एपफ्रदिताची सेवा कदाचित पौलाच्या सेवे इतकी महान दिसणारी नसली तरी पौलाने वाखाणावे असे त्याचे ख्रिस्ती जीवन होते, असे त्याचे ख्रिस्ताला केलेले समर्पण होते. थोडक्यात श्रोत्यांनो, पौलाप्रमाणे त्याच्याही ठाई ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती. जर पौल आमच्यामध्ये आज वावरत असता तर त्याने तुमची इतरांशी कशाप्रकारे ओळख करून दिली असती असे तुम्हाला वाटते? त्याने तुम्हाला काय म्हणून ओळखले असते? मी ही गोष्ट आमच्या आत्मपरीक्षणाकरिता विचारत आहे. जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो तर आमच्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती असायला हवी. आम्ही ख्रिस्ताला धारण करायला हवे. आणि जर अजून आमची ख्रिस्ताशी वैयक्तिक ओळख झाली नसेल तर आम्हाला तिथूनच सुरुवात करावी लागेल. त्याकरिता स्वतःच्या पापांची कबुली देऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा तारणारा म्हणून आम्ही स्वीकारायला हवे. पौलाने फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती काय होती हे स्पष्ट केले आहे. आणि ही चित्तवृत्ती ज्यांनी धारण केली होती अशा 3 देवाच्या सेवकांची उदाहरणे त्याने आमच्या समोर सादर केली आहेत. ही 3 उदाहरणे म्हणजे खुद्द पौलाचे स्वतःचे जीवन, तिमथी त्याचा आध्यात्मिक पुत्र व एपफ्रदित फिलिप्पेच्या मंडळीचा पाळक ह्यांचे जीवन होय. त्यापैकी सध्या आपण एपफ्रदिताच्या ठाईची चित्तवृत्ती होती तिचे अध्ययन करीत आहोत. पॉल त्याच्याविषयी 26व्या वचनात काय लिहितो पहा. कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले आहे असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला होता. ही गोष्ट काहीशी गमतीशीर वाटते. एपफ्रदित आजारी पडला आणि फिलिप्पेतील मंडळीला त्यांचा पाळक आजारी असल्याचे कळविण्यात आले. त्याला त्यांची ओढ लागली
व त्याला घराचीही आठवण येऊ लागली. नंतर त्याला समजले की तो आजारी असल्याचे मंडळीला कळले आहे व मंडळी त्याच्यासाठी दुःख करीत आहे. पण हे ऐकल्यानंतर तो आणखी पुन्हा आजारी झाला, कारण आपल्यामुळे मंडळीला दुःख होत आहे याचे त्याला वाईट वाटले. येथे काहीसे दुष्ट चक्र सुरू आहे असे वाटते, परंतु यातून फिलिप्पेची मंडळी व त्यांचा पाळक एपफ्रदीत यांच्यामध्ये किती सुंदर नाते होते हे स्पष्ट होते. मी अनेक मंडळांना भेटी देत असते आणि मंडळीची देवाच्या सेवकाविषयी, देवाचे वचन शिकवणाऱ्या देवाच्या लोकांविषयी काय वृत्ती आहे यावरून मी ती मंडळी कशी आहे याचे अनुमान काढते. जेव्हा मंडळीची एखादी वडीलधारी व्यक्ती मला जरा बाजूला घेऊन सांगते की आमचे देवाचे सेवक एक चांगले देवाचे वचन शिकवणारे तरुण आहेत, तेव्हा मला खरेच आनंद वाटतो. परंतु कधीकधी एखादी वडीलधारी व्यक्ती मला बाजूला घेऊन सांगते की आमच्या सेवकाला आम्ही येथून कसे घालून द्यावे हा प्रश्नच आहे. तो खूप ठाम मताचा, स्वतःच सर्व करू पाहणारा पक्के ग्रह असलेला आहे. तो देवाचे वचन शिकवणारा आहे काय असे मी विचारल्यावर जर ही व्यक्ती हो म्हणाली, पण आम्हाला ती शिकवण पुष्कळ मिळाली आहे असे म्हणाली, तर या माणसावर देवाच्या वचनाचा काहीच परिणाम झाला नाही हे मला समजते. आणि सर्वच मंडळी अशा मनाची असेल तर त्या मंडळीचे कल्याण ठरलेले आहे. आज आमच्या देशामध्ये ज्या ज्या मंडळ्या देवाच्या वचनाच्या शिकवणुकीचा व ते शिकवणाऱ्या लोकांचा अव्हेर करतात, त्या मंडळ्या मृत्यूपथाला लागलेल्या आहेत. काही मंडळातील लोकांचे म्हणणे असते की देवाचे सेवक आम्हाला पुलपीटवरून टोमणे मारतात. श्रोत्यांनो, याविषयी मला फक्त एकच सांगायचे आहे, ते हे की देवाचे वचन मनातील हेतू व विचार यांचे परीक्षक आहे आणि ते जर तुमच्या चुकांची, दोषांची जाणीव करून देत असेल तर तो बोध स्वीकारणे तुमच्या आत्मिक उन्नतीकरिता गरजेचे आहे. त्याला टोमणा म्हणून नाकारू नका, तर आत्मपरीक्षण करा. त्याचा स्वीकार करून स्वतःमध्ये सुधारणा करा व आपल्या देवाच्या सेवकाविषयी चुकीची वृत्ती बाळगू नका. एपफ्रदीत मंडळीचा लाडका पाळक होता आणि यावरूनच फिलिप्पे येथील मंडळी कशी होती ते कळते. हे आकाश, ही धरती, तू शब्द बोलला झाले, या माती मधुनी मानव घडूनी सजीव त्याला केले. हे
पुढे 27व्या वचनात तो लिहितो, तो खरोखर मरणमुख झाला होता, तथापि देवाने त्याच्यावर दया केली. ती केवळ त्याच्यावर नव्हे तर मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली. श्रोत्यांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात कदाचित आली नसेल अशी गोष्ट मला आपणाला सांगू द्या. आजकाल अनेक प्रामाणिक विश्वासणाऱ्यांचे असे ठाम मत आहे की ख्रिस्ती लोकांनी कधीच आजारी पडू नये आणि त्यांनी देवावर विश्वास ठेवावा. आता या संदर्भात मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. पौलाने एपफ्रदिताला बरे का केले नाही? तो इतका आजारी होता की जणू काही मृत्यूशय्येवर होता. तुम्हाला माहीत आहे की पॉल व इतर प्रेषितांजवळ चिन्हांची दाने होती, कारण आज आमच्याजवळ जो नवीन करार आहे तो त्यांच्याजवळ नव्हता. जेव्हा पौलाने संदेश द्यायला सुरुवात केली तेव्हा नवीन कराराचे काहीच लेखन झालेले नव्हते. पौलाने स्वतः नवीन कराराचे दुसरे पुस्तक अर्थात रोमकरास पत्र लिहिले. तो एखाद्या नवीन क्षेत्रात सुवार्तेचा संदेश घेऊन जाई तेव्हा त्याच्याजवळ कोणता अधिकार होता? त्याच्याजवळ चिन्हांच्या दानाशिवाय दुसरा कोणताच अधिकार नव्हता. त्यात रोग बरे करण्याचेही दान होते. परंतु आता पॉल त्याच्या सेवेच्या शेवटाशी आलेला होता. तुम्हाला आठवतच असेल की पौलाच्या शरीरात एक काटा होता आणि त्याने प्रार्थना केली तरीही प्रभू येशूने तो दूर केला नाही. त्याऐवजी त्याने पौलाला तो सहन करण्यास कृपा पुरवली. तुम्हाला हेही आठवतच असेल की तिमथ्याला पोटाचे दुखणे होते. जर पॉल विश्वासाने रोग बरे करणारा होता तर त्याने तिमथ्याला का बरे केले नाही? खरे तर त्याने त्याच्या पोटाच्या दुखण्याकरिता थोडा द्राक्षरस घ्यायला त्याला सांगितला. आणि तिमथ्यास दुसरे पत्र याच्या 4थ्या अध्यायातील 20व्या वचनात तो म्हणतो की त्याने त्रोफिमाला मिलेत येथे आजारी असे मागे सोडले. त्याने त्याला का बरे केले नाही? आता पौलाबरोबर हा तरुण पाळक एपफ्रदित होता. तो इतका आजारी होता की मरणासन्न स्थितीत होता. पौलाने त्याला बरे केले नाही. त्याचे श्रेय त्याने देवाला दिले. तो म्हणतो की देवाने एपफ्रदितावर दया केली. त्याला नैसर्गिकरित्या बरे वाटू लागले. पौलाने त्याच्याकरिता प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. पौलाने त्याचे रोग बरे करण्याचे दान यासाठी वापरले नाही की प्रेषित नाहीसे होण्यापूर्वी किंवा प्रेषितांचा काळ संपण्यापूर्वी सर्व भर महान वैद्यावर म्हणजे प्रभू येशूवर दिला जावा हे अगत्याचे होते. तुमच्या लक्षात आले असेल श्रोत्यांनो की या पत्रामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती नम्रता हिच्यावर भर देण्यात आला आहे. जर मी आजारी लोकांना आरोग्य देणारी असते तर मी प्रसिद्धीच्या झोतात आले असते. मी कोणीतरी महान व प्रसिद्ध व्यक्ती बनले असते, परंतु मी तशी नाही. प्रभू येशू महान आरोग्यदाता आहे. आजाऱ्यांचे रोग त्याने पृथ्वीवर असताना बरे केले व आताही त्याच्याच नावाने रोग बरे होतात. त्याच्याकडे तुम्ही विश्वासाने जाल तर तो तुमचे याबाबतीत सहाय्य करतो याचा सुंदर अनुभव आपणाला येईल. आपण मागच्या कार्यक्रमात शिकलो की त्याच्या नम्रतेमुळे आज्ञापालनामुळे परमेश्वराने त्याला सर्वश्रेष्ठ असे नाव दिले. ते आकाशाखाली पृथ्वीवर सर्वात उंच असे नाव आहे. प्रेषित पॉल आता त्याच्या सेवेच्या उत्तरार्धात रोग बरे करण्यावर अजिबात भर देत नाही. त्याच्याजवळ एक आजारी उपदेशक असूनही तो आपल्या दानाचा उपयोग करीत नाही, कारण तो आता सर्व भर प्रभू येशूच्या व्यक्तित्वावर देत आहे. पुढे 28व्या वचनात तो काय म्हणतो पहा. म्हणून मी त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली. तुम्ही त्याला पाहून आनंद व्यक्त करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. फिलिप्पीकरांनी दुःख नाही तर आनंद करावा अशी पौलाची इच्छा होती. तसेच त्याचे स्वतःचेही दुःख कमी व्हावे अशी त्याची इच्छा होती, कारण एपफ्रदिताकरिता ही मंडळी दुःखी आहे हे त्याला समजले होते. पुढे तो 29व्या वचनात म्हणतो, यावरून प्रभूमध्ये त्याचे आगस्वागत पूर्ण आनंदाने करा आणि अशांचा मान राखा. पॉल खरोखर या फिलिप्पेच्या पाळकाविषयी फार कृपाळू होता. एपफ्रदितासारख्या व्यक्तीवर प्रीती केली पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे असे पॉल त्यांना सांगत आहे. आणि प्रिय श्रोत्यांनो, जे देवाचे वचन आम्हाला शिकवतात त्यांचा आम्ही आदर करायला हवा. जर एखाद्या व्यक्तीला देवाचे वचन शिकवण्याचे दान आहे आणि परमेश्वर त्या व्यक्तीचा उपयोग करून घेत आहे तर आम्ही त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. आमचे लक्ष देवाच्या वचनावर केंद्रित व्हायला हवे. मला वेगवेगळ्या समस्यांवर म्हणजे नशेची समस्या, दारूची समस्या, तरुणांची समस्या, लैंगिक समस्या आणि वृद्धांची समस्या या सर्व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सभा व परिसंवादामध्ये भाग घ्यायला आवडत नाही.
ते या समस्यांकरिता मानसशास्त्रीय उपाय सुचवतात. परंतु खरी समस्या ही आहे की आम्ही देवाच्या वचनाकडे अजिबात वळत नाही. देवाचे वचन आम्हाला ख्रिस्त व ख्रिस्ताची चित्तवृत्ती प्रकट करते. आमच्या समस्यांचे मूळ व त्यावर उपाय दोन्ही सुचवते. आता पुढे तो 30व्या वचनात काय म्हणतो पहा. कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला. एपफ्रदीत ख्रिस्ताची सेवा करीत होता व त्याकरिता त्याला ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीची गरज होती. या लोकांविषयी वाचत असताना माझ्या अंगावर भीतीने शहार येतात. हे पहिले शतक होते व रोमी साम्राज्याचा हा काळ होता. कैसर ऑगस्टस याचे साम्राज्य सर्व जगभर पसरले होते व रोमी कायदा सर्वत्र सर्वश्रेष्ठ होता. कोणावरही कोठेही दया दाखवल्या जात नव्हती, परंतु सर्वत्र कायदा व सुव्यवस्था होती. रोमच्या विरुद्ध निषेध करेल अशी कोणतीही सत्ता त्या काळात नव्हती. आणि अशा दिवसांमध्ये हा छोटासा माणूस पॉल व त्याच्यासारखी चित्तवृत्ती असलेले लोक सुवार्ता गाजवत होते की या विश्वाचा एक परमेश्वर आहे व रोमी वधस्तंभाच्या द्वारे त्याने तारण सिद्ध केले आहे आणि संपूर्ण मानवजातीसाठी दया उपलब्ध केली आहे. त्या काळात बहुसंख्य लोक प्रभू येशूकडे वळले. आता हा लहान खुरा माणूस पॉल रोमी तुरुंगात ख्रिस्ताची साक्ष देत होता व प्रभूमध्ये आनंद करीत होता. त्याने ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण केली होती आणि या मूर्तीपूजक शहरात वावरणारा एक चांगला तरुण तिमोथीही तेथे होता. देवहीन समाजात तुम्ही ख्रिस्ताकरिता जगू शकत नाही असे तुम्ही म्हणत असाल तर तिमोथ्याकडे पहा. मग एपफ्रदिताकडे पहा. तो एका रोमी वसाहतीत फिलिप्पेमध्ये एका मूर्तीपूजक शहरात देवाची सेवा करीत होता. त्याच्या ठाई ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती. पॉल एपफ्रदिताच्या दुखण्याचे कारण व स्वरूप सांगत नाही, परंतु एपफ्रदिताने या दहशतीच्या वातावरणात पौलाकरिता आपला जीव धोक्यात घातला एवढ्या वर्णनावरून आपण काय ते समजून घेऊ शकतो. हे सर्व अभ्यासत असताना आपण स्वतःचे परीक्षण करूया. आम्ही ख्रिस्ताची सेवा करीत नाही व त्यासाठी आम्ही अनेक सबबी सांगतो. कधीकधी आम्ही सुवार्तेची लाज बाळगतो. सुवार्तेमुळे लोक आम्हाला वाळीत टाकतील अशी भीती आम्हाला वाटते. आम्हाला आमच्या मित्रमंडळीचा राग ओढून घ्यायची भीती वाटते. घरातले लोक आम्हाला घराबाहेर काढून टाकतील अशी भीती वाटते. प्रिय श्रोत्यांनो, पहिल्या शतकामध्ये ख्रिस्ताची साक्ष देणाऱ्यांचा किती अतोनात छळ झाला ह्याची वर्णने तुम्ही वाचलीत तर तुम्ही व मी विश्वासात किती दुबळे आहोत हे आम्हाला समजेल. आपण ख्रिस्ताची धैर्याने घोषणा न करण्याच्या सबबी सांगणे सोडून देऊया. पहिल्या शतकातल्या या लोकांजवळ जर ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती तर आज आम्हीही ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करायला पाहिजे. फक्त ख्रिस्ताचे अनुकरण करून नाही तर त्याच्या अधीन होऊन तरच देवाचा आत्मा आमच्या ठाई ख्रिस्ताची चित्तवृत्ती निर्माण करू शकतो. आता आपण 3ऱ्या अध्यायाला सुरू करूया. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती जीवनाचे पारितोषिक. याआधी आपण पाहिले की ख्रिस्ती जीवनाचे तत्वज्ञान मला जगणे हे ख्रिस्त व मरणे लाभ आहे या वचनात सामावलेले आहे. त्यानंतर ख्रिस्ती जीवनाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे असलेची चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो या वचनातून आम्ही पाहिले. आता आपण ख्रिस्ती जीवनाचे पारितोषिक पाहणार आहोत जे पौलाच्या वैयक्तिक साक्षीतून प्रकट होते. तो या अध्यायात लिहितो, ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. या अध्यायात आपण पाहणार आहोत की पॉल भूतकाळातली त्याची सर्व गोष्टींची नोंदी ठेवण्याची पद्धत बदलतो. त्याने वर्तमान काळाकरिता त्याचा हेतू बदलला आहे व भविष्याविषयी त्याची आशा त्याने बदलली आहे. परमेश्वर त्याचे राज्य पृथ्वीवर स्थापणार आहे यावर पौलाचा विश्वास होता आणि त्याविषयी त्याने त्याचा दृष्टिकोन कधीच बदलला नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त आपल्या लोकांना या जगातून काढून नेईल तेव्हा ख्रिस्तात विश्वासणाऱ्या यहुदी व यहुदीतरांकरिता एक अद्भुत अत्यंत सुंदर आशा आहे हे त्याला माहीत होते. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय आणि 1ल्या वचनात तो म्हणतो, शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये आनंद करा. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. आता इतकेच सांगणे आहे. या वाक्प्रयोगावरून असं वाटतं की तो आता पत्राच्या उत्तरार्धात आहे. फिलिप्पेतील विश्वासणाऱ्यांना धन्यवाद देणारे छोटे पत्र लिहावे असे पौलाच्या मनात असावे. परंतु आम्ही आता पत्राच्या मध्यावर आलो आहोत यावरून स्पष्ट आहे
की देवाच्या आत्म्याने आणखी लिहिण्यास त्याला प्रेरणा दिली असावी. पौलाचा शेवटचा संदेश प्रभूमध्ये आनंद करा असा होता. मला वाटतं तो जर आज आमच्यात उपस्थित असता तर त्याने हा संदेश आम्हाला दिला असता. या व्यतिरिक्त पॉल असेही म्हणत आहे की हे पत्र लिहिणे त्याच्याकरिता ओझ्याचे नाही. त्याने जेव्हा गलती व करिंथेतील मंडळांना पत्र लिहिले तेव्हा त्याच्या मनावर जसे ओझे होते तसे या मंडळीस पत्र लिहिताना नव्हते. फिलिप्पच्या मंडळीने त्याला पुष्कळ आनंद दिला होता. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सुद्धा सांगत आहे की आम्ही प्रभूमध्ये सदैव आनंद करावा. प्रभू परमेश्वर ह्या वचनावर आशीर्वाद पाठवो आणि हे वचन समजण्याकरिता आम्हातील प्रत्येकाची मदत करो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. पौल सांगतो की जे काही तुम्ही कराल ते कुरकुर न करता करा. आजचा प्रश्न फिलिप्पीकरांस पत्र अध्याय 3 याची मध्यवर्ती कल्पना आहे ख्रिस्ती टिंब टिंब टिंब. ए. जीवनाचे पारितोषिक. बी. जीवनाची शांती. सी. जीवनाचा मार्ग. डी. जीवनाचे नियम. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आजही आपण ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीबद्दल पाहिले आहे. जेव्हा आम्हा सर्वांमध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती असते त्याच वेळी आम्ही एकत्रितरित्या कार्य करू शकतो. एपफ्रदीतचे ख्रिस्ती जीवन वाखाणण्यासारखे होते. तो आपल्या कार्यात समर्पित असा होता. होय प्रियांनो, ज्यावेळी आपण ख्रिस्ताच्या अधीन असतो तेव्हा त्याची चित्तवृत्ती आम्हाला प्राप्त होते. आज आपण विचार करूया की काय आमचे पूर्ण समर्पण आहे. काय आपण स्वतःचा त्याग करण्यास तयार आहात. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी, यावेळेस आम्हाला तुझ्या चरणापाशी एकत्रित केलेलं आहेस. होय प्रभूजी, आमच्या जीवनामधलं उणं पण तू आम्हाला दाखवलेलं आहेस की आमच्या जीवनामध्ये समर्पण असावं, आमच्या जीवनामध्ये त्याग देखील असावा. परंतु प्रभू परमेश्वर दे बाप्पा, या सगळ्या गोष्टी आम्ही तुझ्यासाठी करण्यासाठी तयार व्हावं. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तू आम्हाला शिकवतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, तुझी प्रीती आमच्यावरती अशीच राहू दे आणि तुझ्यामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला दृढ असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.